हाय नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्याला जर आपल्या LIC पॉलिसीचा हप्ता भरायचा असेल तर तुम्ही तो ऑनलाईन तुमच्या घरी बसल्या तुमच्या फोनवरून भरू शकता। आणि हा हप्ता ऑनलाईन कसा भरायचा आज मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे। आणि तुम्हाला तुमच्या LIC पॉलिसीमध्ये लॉग इन करून तुमची LIC पॉलिसी कोणती आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही ऑनलाईन कशाप्रकारे काढू शकता, किंवा जी LIC पॉलिसीची ऑफिशियल वेबसाईट आहे तर इथे तुम्ही लॉग इन कशाप्रकारे करू शकता, तर ते मी आज व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, चला आपण पाहूया की कशाप्रकारे आपल्याला LICचा हप्ता आणि संपूर्ण आपल्या LICची डिटेल्स कशाप्रकारे ऑनलाईन काढता येईल आणि पाहता येईल। सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती यायचं आहे आणि तुम्हाला जर तुमच्या LICचा पेमेंट करायचा असेल तर तुम्ही दोन पद्धतीने करू शकता। एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरं गुगल पेवरून, फोनपेवरून, जसा तुम्हाला करायचं असेल तसं तुम्ही करू शकता। तर आता इथे मी ऑनलाईन तुम्ही जी LICची ऑफिशियल वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरून लॉग इन करून तुम्ही कशाप्रकारे तुमचं पेमेंट करू शकता ते पहिल्यांदा आपण पाहूया। तर सर्वात अगोदर आपल्याला इथे मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती तुम्हाला इथे यायचं आहे। इथे आल्याच्या नंतरनं तुम्हाला इथे LIC अशा प्रकारे इथे तुम्हाला सर्च करायचं आहे। LIC इथे सर्च केल्यानंतरनं ही जी पहिल्यांदाच तुम्हाला इथे वेबसाईट आलेली आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतरनं जी LICची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर इथे तुम्हाला ओपन होऊन येईल। तर इथे ओपन होऊन आल्यानंतरनं तुम्हाला इथे सर्वात वरती 3 डॉट दिसत आहेत, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती 3 डॉट इथे क्लिक केल्यानंतर इथे सर्वात लास्टला लॉग इनचा ऑप्शन इथे तुम्हाला पाहायला मिळेल। तर हा जो लॉग इनचा ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे। लॉग इनचा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओके करायचं आहे। ओके केल्यानंतरनं जी लॉग इनची प्रोसेस आहे तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे लॉग इनचा ऑप्शन येईल। तर इथे तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन जे आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे तुम्ही ऑलरेडी जर तुम्ही इथे यूजर ID तुमची बनवलेली असेल तर तुम्ही इथं यूजर ID टाकून लॉग इन करू शकता, किंवा जर तुम्हाला OTPवरून म्हणजे तुमचा जो मोबाईल LIC पॉलिसीला जो लिंक आहे तर तो मोबाईल नंबर टाकून इथून तुम्ही लॉग इन करू शकता। तर आता आपण इथे OTP टाकून इथे लॉग इन करून घेणार आहोत। तर OTP टाकून इथे घेण्यासाठी तुम्हाला इथे OTP इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्यायचा। तर मी आता इथे टाकून घेतो। इथे मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खाली तुम्हाला इथे बॉक्स दिसतो आहे तर इथे तुम्हाला टिक करायचं आहे। तर टिक केल्यानंतर इथे व्हेरीफाय अशा प्रकारे इथे सक्सेस अशा प्रकारे इथे दाखवेल। तर इथे तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन पाहायला मिळेल। तर इथे लॉग इनच्या इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इनच्या इथे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला इथे अलर्टचा ऑप्शन येईल, तर इथे तुम्हाला ओके करायचं आहे। तर इथे आपल्याला OTP इथे मोबाईलवरती पाठवला जाईल, तर तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर आपल्याला इथे आता OTP आलेला आहे, बघू शकता। तर हा जो OTP आहे तर हा OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर हा OTP इथे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिटचा ऑप्शन दिसतो आहे, तर सबमिट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट इथे क्लिक केल्यानंतर तुमचं जी LICची ऑफिशियल वेबसाईट आहे तर इथे तुमचं लॉग इन केलं जाईल। लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमचा जो हप्ता भरायचा आहे तर तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल। आणि इथे तुम्हाला नोटिफिकेशनच्या इथेही तुमचा हप्ता जर पेंडिंग असेल तर तुम्हाला इथूनही पाहायला मिळेल। तर मी इथे तुम्हाला दाखवतो। इथे नोटिफिकेशनचा ऑप्शन आहे, तर इथे आपला जो प्रीमियम भरायची जी डेट आहे तर इथे शो होईल अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली इथे पहिल्यांदा जी ऑप्शन दिसते आहे माय पॉलिसी, तर इथे जर तुमच्या किती पॉलिसी आहेत LICच्या 1 असतील 2 असतील तर त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील। आणि तुमची कोणती पॉलिसी आहे तर तेही पाहायला मिळेल, आणि कोणत्या पॉलिसीचा हप्ता कधी भरायला येईल तर तेही तुम्हाला इथे शो होईल।
त्यानंतर तुम्हाला आता जर तुमचा LICचा जो हप्ता आहे, जो प्रीमियम हप्ता आहे, तर तो भरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदाच ऑप्शन पाहायला मिळेल रिन्युअल प्रीमियम रिन्युअल. तर हा ऑप्शन इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बॉक्स दिसतो आहे सिलेक्ट ऑल, आणि खाली जो बॉक्स दिसतो आहे तर इथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन तुम्ही पाहू शकता चेक अँड पे. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा एकदा चेक अँड पे म्हणजे तुम्हाला किती अमाऊंट भरायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं नाव वगैरे सर्व पाहायला मिळेल, आणि जे अमाऊंट आहे तर ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर आता इथे आपण चेक अँड पे इथे क्लिक करूया. चेक अँड पे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून पेटीएम किंवा ऑनलाईन पेमेंट करू शकता. तर इथे चेक पेटीएम इथून तुम्ही पाहू शकता. इथून तुम्ही UPI नेट बँकिंग इथून डायरेक्टली तुम्ही पे करू शकता. तर आता आपण जे आपण गुगल पेवरून कशाप्रकारे LICचा पेमेंट करू शकतो तर ते आता आपण पाहूया. तर ही जी एक आहे, तर ही एक ऑप्शन आहे जे तुम्ही ऑनलाईन पे करू शकता, आणि दुसरं म्हणजे तुम्ही फोनपे किंवा गुगल पेवरून करू शकता. तर गुगल पेवरून कशाप्रकारे करू शकता तर ते इथे मी तुम्हाला लाईव्हमध्ये पुन्हा दाखवतो. तर तुम्हाला इथे पाठीमागे यायचं आहे. पाठीमागे आल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जे GPay असेल गुगल पे, तर ते इथे तुम्हाला गुगल पे ओपन करून घ्यायचं आहे. गुगल पे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे सर्वात अगोदर इथे LICचा आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर इथे LIC अशा प्रकारे इथे तुम्हाला सर्च करायचं आहे. तर इथे LIC इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा जो LICचं प्रीमियम भरण्याची जी हे आहे, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या पॉलिसीचा नंबर, इथे सर्वात वरती तुम्हाला इथे पॉलिसी नंबर, त्यानंतर तुमचा जो Gmail ID आहे, तुमच्या LIC पॉलिसीला जो लिंक असेल तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचं जे नाव आहे पॉलिसीला जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे, आणि कंटिन्यू इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता मी इथे हे भरून घेतो पूर्ण माहिती जी आहे ती. तर आता तुम्हाला इथे तुम्हाला पूर्ण इथे माहिती भरून घ्यायची आहे. तुम्हाला इथे तुमचा जो पॉलिसीचा नंबर आहे तर तो टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्यानंतरनं Gmail ID, डेट ऑफ बर्थ आणि तुमचं जे नाव आहे तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू इथे क्लिक केल्यानंतर तुमचं जे LICचं जी पॉलिसी आहे तर ती इथे तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे. लिंक करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल तुम्ही आतापर्यंत किती म्हणजे अमाऊंट पे केलं असेल जे LICचं, तर ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल, आणि इथे जे पेंडिंग आहे तर तेही तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर आता माझं हे हप्ता जो LICचा प्रीमियम आहे तर तो पेंडिंग आहे, तर त्याचं बिल इथे तुम्हाला शो होईल, आणि याची जी डेट आहे 28/8/25 पर्यंत मला हा पेड करायचा आहे. तर इथून पे बिल हा ऑप्शन आहे, तर इथून तुम्ही डायरेक्टली तुमच्या गुगल पेवरून पेड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी बसल्या तुमच्या LICची पॉलिसीचा जो हप्ता आहे तर तो तुम्ही इझिली भरू शकता, बाहेर कुठेही न जाता आणि वेळ न वाया घालवता आणि कुणालाही पैसे न देता. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.